3 वर्षातून आलेली अधिक मासातील परमा एकादशी. अधिक मासात येणारी परमा एकादशी ही सर्व एकादशींमध्ये विशेष मानली जाते. पद्मपुराण आणि स्कंद पुराणानुसार या दिवशी केलेले व्रत, जप, दान, पूजन आणि विष्णुभक्ती अनेक पटींनी फलदायी ठरते. या दिवशी श्रद्धेने केलेले पुण्यकर्म अक्षय फल देणारे मानले जाते. परमा एकादशी तिथी अधिक मास तर एकादशी तिथी प्रारंभ होत आहे 10 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:40 आणि एकादशी तिथी समाप्त होते 11 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:48. तुम्हाला व्रत उपवास उदय तिथीनुसार 11 जून 2026 रोजी करायचा आहे. पारण म्हणजेच उपवास सोडायचा आहे तो म्हणजे 12 जून 2026 रोजीला म्हणजेच द्वादशीला सूर्योदयानंतर शास्त्रोक्त वेळेत. अधिक मासातील परमा एकादशीचे महत्त्व. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील ही एकमेव एकादशी असते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि मानसिक अशांती दूर होण्यासाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. 100 यज्ञाइतके पुण्य प्राप्त होते असे पुराणांमध्ये वर्णन आहे. पितृदोष, ग्रहबाधा आणि जीवनातील अडथळे कमी होण्यासाठी या दिवशी जप, दान करावे. मोक्षप्राप्ती आणि विष्णुलोक प्राप्तीसाठीही ही एकादशी श्रेष्ठ मानली जाते. धनलाभ आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय. घरातील बाळकृष्णांना पंचामृत किंवा शुद्ध जलाने अभिषेक करावा आणि अभिषेकानंतर श्री सूक्त 16 वेळेस, पुरुष सूक्त 1 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र जप, विष्णू गायत्री मंत्र जप, भगवान विष्णूंची 108 नावे. हे बघा, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकंच करायचे, परंतु एक विधीपूर्ण शास्त्रोक्त माहिती मी तुम्हाला देत आहे. व्यंकटेश स्तोत्र पठण म्हणजे 11, 21 किंवा 51 या संख्येत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आहे. शक्य असल्यास 1 दिवसीय किंवा 3 रात्रींचे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा वाचन करावे. विशेष धनप्राप्ती उपाय. 11 किंवा 21 नाणी हातात घेऊन व्यंकटेश स्तोत्र पठण करावे. त्यातील 1 नाणं तिजोरीत ठेवावं आणि काही नाणी पाकिटात ठेवावी. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. माता महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा. परंतु आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवतो म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना, तर त्यामध्ये तुळशीचा उपयोग करायचाच आहे. तुळशीपत्राचा. गाईला चपाती, गूळ किंवा हिरवा चारा द्यावा. श्वानाला चपाती किंवा अन्नदान करावे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यावी. या अधिक मासातील परमा एकादशीला श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री व्यंकटेश यांची उपासना केल्यास धन, सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. रामकृष्ण हरी.